ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ई वाहन क्रांती घडवणार का याबद्दल आपण चर्चा करत आहोत. विविध मान्यवर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला यानंतर पुण्याला जाईन. निखिल देशपांडे आहेत माझ्यासोबत टाटा मोटर्सचे. निखिल सर, सर्वसामान्य माणसाच्या कक्षेत ई व्हेकल किंवा ई वाहन केव्हा येणार? जसं मी आधी सांगितलं की इलेक्ट्रिक गाडीमध्ये जो मेन कॉम्पोनंट असतो बॅटरी आणि मोटर, ह्या दोन गोष्टी जवळजवळ 60% इलेक्ट्रिक गाडीची किंमत ठरवतात. आणि जगभर जर आपण बघाल तर जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते आहे, नवीन नवीन बॅटरी टेक्नॉलॉजी येते आहे, तसं बॅटरीच्या प्राइसेस कमी होत चाललेल्या आहेत. ऑन अन ॲव्हरेज आता अराउंड 5 ते 60% प्राइसेस कमी होतात दरवर्षी बॅटरीच्या. सो असं जर विचार केला तर आपल्याला ऑलरेडी 20 ते 30% आपण आत्ता वर आहोत. म्हणजे आयसी इंजिन गाडीपेक्षा जास्त महाग इलेक्ट्रिक गाडी आत्ता आहे बाजारामध्ये. सो जशा बॅटरीच्या प्राइसेस कमी होतील काही वर्षामध्ये आपल्याला एकतर ही गॅप पण बंद होईल आणि ॲक्च्युली रनिंग कॉस्ट इलेक्ट्रिक व्हेकलची खूपच कमी असल्यामुळे ग्राहकाची जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इनिशियल ती पण 3 ते 4 वर्षामध्ये बाहेर पडेल. सो थोडंसं जसं आपल्याकडे लोकलायझेशन वाढत जाईल, म्हणजे आपण जास्तीत जास्त कॉम्पोनंट इलेक्ट्रिक गाडीचे इथे बनवत जाऊ, तसं तसं टोटल गाडीच्या कॉस्टवरती पण आपल्याला जास्त कंट्रोल करता येईल. सो या दोन्ही गोष्टी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बॅटरीच्या कमी होणाऱ्या प्राइसेस आणि आपण इथे भारतात जास्तीत जास्त बनवणारे इक्विपमेंट्स किंवा कॉम्पोनंट्स, ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टींनी आपण जेव्हा कंट्रोल करू तेव्हा मला वाटतं ही आईस इंजिनच्या बरोबर किंवा कदाचित त्याच्या खाली सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलच्या प्राइसेस यायला सुरुवात होईल. तुम्ही नवीन कुठलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणताय आगामी काळात? आता टाटा मोटर्सच्या ऑलरेडी 3 गाड्या आपण इलेक्ट्रिक गाड्या आपण ऑलरेडी बाजारात आणलेल्या आहेत. एक नेक्सॉन ईव्ही आहे जी आजची सगळ्यात बेस्ट सेलिंग ईव्ही आहे, आणि टिगॉर ईव्ही आहे ज्याचं आपण पर्सनल आणि एक फ्लीटमध्ये असे दोन्हीकडे आपण विकतो. ती सध्या बऱ्याचशा जर बाकीच्या पण कंपन्या आपण बघितल्या तर आपण कन्व्हर्जन हा जो रूट आहे, म्हणजे आपला एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म जो असतो, जसं नेक्सॉन आहे, टिगॉर आहे, मे बी हॅरियर, अशा गाड्यांना कन्व्हर्ट करून त्याचे इलेक्ट्रिक कार बनवणे हा एक फास्टेस्ट वे ऑफ गेटिंग इन टू द मार्केट असा आहे. सो टाटा मोटर्सचे असे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती डेफिनेटली टाटा मोटर्सचं काम चालू आहे. आणि काही नवीन गाड्या ज्या येणार आहेत त्याच्या सूचना लवकरच किंवा त्याच्या अनाउन्समेंट लवकरच होतील बाजारामध्ये, असं नक्की सांगू शकतो आम्ही. खरं आहे. आणि त्या घोषणांकडे, त्या अनाउन्समेंटकडे नक्की लक्ष असणार आहे. जी मंडळी गाडी घ्यायला उत्सुक आहेत त्यांच्याकडचं. गणेश निबेजी आपल्यासोबत आहेत. निबेजी, जो प्रश्न आता आपण देशपांडे सरांना विचारला तोच तुम्हाला, की तुमची प्रॉडक्ट रेंज येणाऱ्या काळामध्ये कशी अट्रॅक्ट करेल लोकांना? सगळ्यात महत्त्वाचं टाटा मोटर्सचं भारताकरता जे ई व्हेकलचा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूपच कौतुकास्पद आहे. त्यांनी घेतलेला इनिशिएटिव्ह हा आमच्यासारख्या स्टार्टअपला खूप मोठा एक प्लॅटफॉर्म बनलेला आहे. बरोबर. ॲक्च्युली देशपांडे सरांनी खूप व्यवस्थित सांगितलं की जोपर्यंत भारतामध्ये लिथियम आयन, लिथियम पॉलिमर आणि हायड्रोफ्युएल सेल, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, हायड्रोफ्युएल सेल आणि लिथियम ग्राफेन सेल जे आमच्या आता रेंटी सेंटरमध्ये कम्प्लीट झालेलं आहे, जोपर्यंत भारतामध्ये हा प्लॅटफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग सेटअप होणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रिकल वाहन कुठलंही स्वस्त होणार नाही, स्वस्त होऊ शकत नाही. आणि त्याचे BMS बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, कंट्रोलर, हब मोटर्स, ह्या जोपर्यंत इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग भारतात होणार नाही तोपर्यंत ई व्हेकलची कॉस्ट ही कमी होऊ शकत नाही.
इज अ रिअल फॅक्ट. आणि तुमचे प्रोडक्ट रेंज मला पाहिजे, म्हणजे हे तर तुम्ही सांगताच आहे, हा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण तुमची येणाऱ्या कामाली प्रोडक्ट रेंज काय थोडक्यात? आज आमची जी प्रोडक्ट रेंज आहे ही साधारणतः ई सायकल 32,000च्या आसपास आहे, ई स्कूटर 85,000च्या आसपास आहे, आणि ई रिक्षा L5 L3 ह्या 2 प्रोडक्ट आहे आपले. त्यांची कॉस्ट साधारणतः 2,25,000. आणि येणाऱ्या काळामध्ये काय येणाऱ्या काळामध्ये याची कमीत कमी नेक्स्ट 6 to 7 मंथमध्ये याची कॉस्ट 25% आमची रिड्यूस झालेली असेल. बर मेन अजेंडा की कॉस्ट इफेक्टिव्ह झालं. पण मेन चॅलेंज काय आहे, मला सरांना पण प्रश्न विचारायचा आहे की ई सेगमेंटसाठी कुठलीही फायनान्सिंग फॅसिलिटी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. कोणाला ई रिक्षा घ्यायची असेल त्याला बँकिंग कुठली फायनान्सचा प्लॅटफॉर्म नाही आहे. बर हा मोठा चॅलेंज आहे. आणि त्यानंतर आपल्याला सरांनी सजेस्ट दिलं की ई चार्जिंग स्टेशन्स. तर ई चार्जिंग स्टेशनमध्ये आमचा एक असा एक प्रस्ताव आहे की जे बॅटरी स्वॅपिंग सिस्टीम्स आहे त्याचं प्रत्येक ग्रामीण भागात हँडिकॅप लोकांना आणि बेरोजगार मुलांना जर दिला तर कुठलीही गाडी कुठल्या क्षणी जर चार्जिंग अभावी बंद पडली तर तो बॅटरी स्वॅपिंग सिस्टीमच्या द्वारे त्याला रोजगार मिळणार आणि इमिजिएटली बॅटरी गाडी पण चार्ज होणार, कोणाला वेटिंग करायची गरज पडणार नाही. आणि सगळ्यात मोठा डिस्कॉम डिपार्टमेंट जे आहे यांचा टेरिफ रेट मॉर्निंगचा जो असतो 4:30 ते 7 हा फार कमी असतो. आपण याचंच उत्तर आशिष कुमार सिंग यांच्याकडनं जाणून घेऊयात. आशिष कुमार सिंग सर, की यांनी जे म्हटलेले आहे की ई व्हेकलसाठी फायनान्स फॅसिलिटी नाहीये, तर त्याबद्दल काय सांगाल? आता हल्ली युनियन बँक ऑफ इंडियानी कमी दरांनी ई व्हेकल्सची फायनान्सिंगच्या अनाउन्समेंट केलेलं आहे. त्याशिवाय दुसरा बॅटरी स्वॉपिंगचा विषय जे त्यांनी काढलेला आहे तो बॅटरी स्वॉपिंगला देखील आपण आपली पॉलिसीमध्ये इन्सेंटिव्हाइज केलेला आहे. दुसऱ्या कुठल्याही राज्यात बॅटरी स्वॉपिंग जर होत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा इन्सेंटिव्ह नाही आहे. तर ह्यांनी जे सांगितलं की बॅटरी स्वॉपिंग जर आपण मोठ्या प्रमाणात करू शकलो तर खूप लोकांना रोजगार मिळेल, ह्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आणि जसा STDचा रेव्होल्युशन झाला होता त्याप्रमाणे मला असं वाटतं आहे की चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी स्वॉपिंग स्टेशन्स ह्यांचाही एक क्रांती आपल्या राज्यात आता घडेल. कारण ज्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकल्स आता राज्यात येत आहे आणि त्यामध्ये मला यामध्ये असं सांगायचं आहे की 2 व्हीलर्सची जर कॉस्ट आपण सगळे इन्सेंटिव्हसह पाहिली तर तो IC 2 व्हीलरपेक्षा आज सुद्धा कमी आहे. म्हणजे कॉस्ट प्रमाणे जर पाहिलं तर त्याचप्रमाणे 3 व्हीलरची कॉस्ट जर तुम्ही पाहिलं तर तो देखील आता खूप कॉम्पिटिटिव्ह झालेला आहे. बरं बसेसच्या आपण आता टेंडर BESTच्या पाहिलं असणार. BESTने आता प्रति किलोमीटर प्रमाणे टेंडर काढलं आहे इलेक्ट्रिक बसेसच्या. तो खूपच स्वस्त टेंडर आलेला आहे. म्हणजे दॅट इज ॲज क्लोज टू IC बस ॲज इट कुड बी. बरोबर. आशिष सर, आणखी एक मुद्दा, याच्यामध्ये अनेक मंडळी जी प्रश्न विचारतात त्यातल्या बऱ्याचशा मंडळींचा हा प्रश्न विचारण्याचा रोख आहे की रूरल पार्ट, ग्रामीण भागामध्ये चार्जिंग स्टेशनचं काय? तर ग्रामीण महाराष्ट्र देखील बऱ्यापैकी व्यापायचा असेल आपल्याला जर ई व्हेकलनी, तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक गोष्ट तुम्ही करणार आहात आशिष सर? आता जसं जसं हे गाड्यांचं पेनिट्रेशन वाढेल चार्जिंग स्टेशन ही त्याप्रमाणेच वाढणार आहे. जसा तुम्हाला आठवत असेल 1960, 65, 70 मध्ये आपण पेट्रोल एकदा भरवलं की मग 200 किलोमीटर पर्यंत पेट्रोल स्टेशन नव्हता. आज जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलची कथा जर पाहिली तर पेट्रोल आणि डिझेल आपण खूप लांबून आणतो. म्हणजे इराकवरून, इराणवरून, व्हेनेझुएलावरून, मेक्सिकोवरून आपण पेट्रोल आणि डिझेल आणतो आहे. आणि तरी सुद्धा प्रत्येक गावात त्याची अवेलेबिलिटी झालेली आहे. तर यू विल हॅव टू गिव्ह अटलिस्ट अ कपल ऑफ इयर्स. म्हणजे याला 2 ते 2.5 वर्ष लागणार गावागावा पोहोचण्यासाठी. परंतु सुदैवानी वीज सगळीकडे पोहोचलेली आहे. तर 2 व्हीलरची चार्जिंग आणि 3 व्हीलरची चार्जिंग कुठेही शक्य आहे आज. आशिष सर, माझा आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे की ई व्हेकल जरी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं तरी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो, तो म्हणजे रस्त्यांच्या परिस्थितीचा या गाड्यांवर निश्चितच परिणाम होतो. त्यामुळे एकाला एक लागून एक प्रश्न निर्माण होत आहेत. आशिष सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
आशिष सरांशी आपण कनेक्ट होईपर्यंत आपण पुन्हा एकदा जाऊया दिलीप देसाई यांच्याकडे, ऑटो एक्सपर्ट आहेत. आशिष सर, आवाज पोहोचला आपल्याला? होय, पोचतोय. ओके. प्रश्नाचा रोग असा होता दीपकचा की आपल्याला किमती आवाक्यात येतील येणाऱ्या काळामध्ये, पण महाराष्ट्रातल्या रस्त्यांचा जो दर्जा आहे किंवा एकूणातच रस्त्यांची जी क्वालिटी आहे त्याच्याबद्दल आपण कसं बघणार आहात इथून पुढे? कारण की इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर या रस्त्याचा मोठा परिणाम होतो. तो रस्त्यांचा जे विषय आहे तो फक्त इलेक्ट्रिक व्हेकलशी संबंधित नाही. सर्व व्हेकल्सचा जे बेस आहे तो सारखाच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की इलेक्ट्रिक व्हेकलसाठी वेगळा रस्ता काय करण्याची आवश्यकता आहे. पण हा निश्चित आहे की रस्त्यांची जी कंडिशन आहे ती ज्याप्रमाणे एक 25-30 वर्षापूर्वी होती त्याच्यापेक्षा खूप मोठ्या बदल त्याच्यामध्ये आलेले आहे आणि कंडिशन सुधारलेली आहे. आपण आता एक्सप्रेसवे सुद्धा आपल्या नवीन तयार होत आहे आणि मला असं वाटतंय की ज्या प्रमाणात आपल्या रस्त्यांची रुंदी वाढलेली आहे, म्हणजे लांबी वाढलेली आहे, त्याप्रमाणे कदाचित त्यांचे मेंटेनन्समध्ये खर्च इतका काही वाढलेला नाही. त्याचं कारण असं आहे की आपण जास्त खर्च पेनिट्रेशन वाढवण्यामध्ये करतो आहे. मेंटेनन्सचा खर्च अजून देखील ज्याप्रमाणे केलं पाहिजे त्याप्रमाणे उपलब्ध होत नाही पैसे. पण तरी देखील महाराष्ट्रात आज रस्त्यांचा जे जाळ आहे तो अन्य राज्यांपेक्षा खूप मोठा आहे. बरं, ठीक आहे. दिलीप देसाई आपल्यासोबत आहेत, ऑटो एक्सपर्ट. त्यांना आपण आता विचारूया. दिलीप देसाईजी, तुमच्याकडे ज्या एकूणातच तुमच्या नजरेखालनं ज्या गाड्या गेलेल्या असतील ई व्हेकल्स, तर तुमचं त्यांच्याबद्दल काय ऑब्झर्वेशन आहे? टेस्टिंग बद्दल एकूणातच त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स किंवा अमुक एक गोष्टी आणखी हव्या होत्या, तुम्ही कसं बघताय सध्याच्या या गाड्यांच्या क्वालिटीकडे आणि एकूणातच त्यांच्या फंक्शनिंगकडे? दिलीप देसाई सर. ही गोष्ट नक्कीच की इलेक्ट्रिक व्हेकल चालवण्यात एक प्रकारचा आनंद आहे. एक म्हणजे व्हायब्रेशन काही नाही, आवाज काही नाही, पॉवर टू वेट रेशो छान असतो, ऍक्सेलरेशन चांगलं मिळतं. पण याच्यात महत्वाची गोष्ट मी परत नमूद करू इच्छितो की ती जी रेंज आहे की चार्ज बॅटरी झाल्यापासून परत चार्जिंगला लागस्तवरती जो काय डिस्टन्स मला मिळणार आहे तो फार महत्वाचा आहे. तो जर 200-250 किलोमीटर इतकाच जर असेल तर माझी ती जी रेंज आहे, ऑपरेशन रेंज, ती एकदम खाली येते. मी साधी गोष्ट सांगतो की पुणे कोल्हापूर किंवा पुणे सोलापूर 250 किलोमीटरच्या आसपास, आणि ती जर चार्जिंगला 225 किलोमीटरमध्ये झाली तर आय रिक्वायर द चार्जिंग स्टेशन मच बिफोर कोल्हापूर. आणि एकदा चार्जिंग स्टेशनला लावल्यानंतर तासभर तरी ती उभी राहणार. समजा मी कोल्हापूरला पोचलो तर प्रत्येक पंपावर 2 चार्जिंग पॉईंट लावून उपयोग नाही, कारण गाडी त्या पंपावरती तासभर उभी राहणार आहे बूस्टर चार्ज मिळण्याकरता. म्हणजे परत चार्जिंग पार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो चार्जिंग पार्क तुम्ही सिटी लिमिटमध्ये कसा करणार आहात की जिकडे 40-50 गाड्या उभ्या राहतील, म्हणजे आधी करायला पाहिजे. लक्षात आलं. सो रेंज फार महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. आणि ते सुधारण्याकरता माझी खात्री आहे की टाटा मोटर्स किंवा महिंद्रासारखी लोक नक्कीच त्याच्यावरती R&D करत असतील, याच्यात मला बिलकुल शंका नाही आहे. पण ते होणं अतिशय गरजेचं आहे की परत एकदा गाडी व्यवस्थित किमतीमध्ये मिळणं, रेंज व्यवस्थित असणं, आणि ती रेंज वापरून झाल्यानंतर चार्जिंग उपलब्ध होणं, आणि ते चार्जिंग होत असताना बाकीची कामं मला करता आली पाहिजेत. आय शुड नॉट बी बॉक डाऊन फॉर दॅट 1 hour ती गाडी चार्ज होती. देशपांडे सर, देसाई सरांनी जे मत मांडले त्यावर तुम्ही काय मत मांडाल? आम्ही आता जो काही डेटा सध्या मार्केटमधनं गोळा करतोय, कारण आमच्या ऑलमोस्ट 10,000च्या वरती इलेक्ट्रिक गाड्या आता ऑलरेडी रोडवरती आहेत आणि त्या सगळ्या कस्टमर्सचा जो काही डेटा आम्ही रेग्युलरली कलेक्ट करतो आणि त्याचा ॲनालिसिस करतो. देसाई साहेब म्हणले ते खरं आहे. रेंज ही कायम एक अँझायटी कस्टमरच्या मनामध्ये राहिलेली आहे आणि ती राहणार आहे कदाचित. पण आमचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये आम्हाला असंही आढळलेलं आहे की साधारण 90 ते 95% लोक रोज 70 ते 80 किलोमीटर एवढं ट्रॅव्हलिंग करतात. ऑफकोर्स उरलेले 5 ते 60% लोक इंटर सिटी, म्हणजे जसं म्हणलं तसं पुणे कोल्हापूर, पुणे मुंबई असं पण ट्रॅव्हल करतात. पण 90% to 92% ऑफ द पीपल ते 70, 80, 100 किलोमीटर चालवतात. सो आत्ताच्या ज्या गाड्या आपल्याकडे आहेत बाजारामध्ये, ज्या साधारणतः 220-230 किलोमीटर रेंज देतात एका चार्जमध्ये, त्या गाड्या
बऱ्याचशा ग्राहकांना त्यांचं डेली रुटीन मध्ये त्यांना कदाचित 2 दिवसातनं एकदा चार्ज करायला लागतं. पण जर मी असंच एखादी ट्रिप जर प्लॅन करणार असेल इथनं कोल्हापूर किंवा इथनं औरंगाबाद, तर थोडंसं स्टडी करून, थोडंसं प्री प्लॅनिंग करून की कुठे कुठे चार्जर्स रस्त्यामध्ये आहेत आणि मला कुठे थांबावं लागेल, असं प्लॅन करून आपण तो प्रश्न सोडवू शकतो. नॉट विथस्टँडिंग दॅट ऑफकोर्स म्हणजे रेंज किती हवी तर त्याला काही लिमिट नाही आहे की 300, 400, 500, 600. सो त्या प्रमाणामध्ये तशी गाडीची किंमत पण वाढत जाते. मग ती सामान्य लोकांच्या आवाक्यात आणण्यासाठी आपल्याला बरेच मेजर्स घ्यायला लागतात. सो कुठेतरी हा बॅलन्स जरुरी आहे. आणि ऑफकोर्स सगळे म्हणजे टाटा मोटर्स, महिंद्रा, सगळेच लोक रेंज जास्तीत जास्त रेंज कमीत कमी किमतीमध्ये देता येईल अशी गाडी डेफिनेटली बनवण्याच्या मागे आहेतच, त्याच्यात काही वादच नाही. देशपांडे सर, फेसबुकवरून एक प्रश्न आलेला आहे. कल्पेश शेठ यांचा हा प्रश्न आहे, साधारण या वाहनांचं लाईफ किती वर्षापर्यंत असतं? इलेक्ट्रिक गाड्या मध्ये जसं आधी आपण डिस्कस केलं की मूव्हिंग पार्ट्स हे खूपच कमी आहेत ॲज कम्पेअर टू द डिझेल किंवा पेट्रोलच्या गाडीमध्ये. त्यामुळे इनहेरंटली इलेक्ट्रिक गाड्यांचं आयुष्य हे आईस इंजिनपेक्षा नक्कीच जास्त असतं. आम्ही या गाड्यांवरती म्हणजे मेन जे 2 पार्ट आहेत, बॅटरी आणि मोटर, ह्या दोन्ही पार्टवरती आम्ही 8 वर्ष किंवा 160,000 किलोमीटर्स विच एव्हर इज अर्लियर अशी वॉरंटी देतो ऑलरेडी. त्यामुळे 8 वर्षापर्यंत तर डेफिनेटली गाडीला काही प्रॉब्लेम आला तरी आयदर काही पार्ट्स बॅटरीतले किंवा पूर्ण बॅटरी ही वॉरंटीमध्ये कव्हर्ड आहे. पण 8 वर्षानंतर सुद्धा बॅटरी ही पूर्ण निकामी होत नाही कधीही. त्यामुळे त्याचा जसा 8 वर्ष झाल्यानंतर सेकंडरी यूजमध्ये जाते ती कदाचित नॉन ऑटोमोटिव्ह असू शकते किंवा मग ऑटोमोटिव्हमध्येच वापरायची ठरवली तर थोडा परफॉर्मन्स कमी होतो त्याचा. सो साधारणतः 12 ते 15 वर्ष हे डेफिनेटली बॅटरीचं लाईफ असतं, प्रायमरी प्लस सेकंडरी यूज. 15 वर्षानंतर आपल्याला विचार करायला पाहिजे की आता त्या बॅटरीचं काय करायचं. आणि सध्याच्या काळामध्ये जनरली इतकं लांब गाडी पण कोणी वापरत नाही. त्यामुळे डेफिनेटली रिलायबिलिटी वाईज इलेक्ट्रिक गाडी ही इज मच बेटर दॅन आईस इंजिन. बरं, आपल्यासोबत पर्यावरण अभ्यासक देखील आहेत धारियाजी. त्यांना मी प्रश्न विचारेन. धारियाजी, आपण मंत्री महोदयांना ऐकलं, त्यानंतर आपल्यासोबत अपर सचिव देखील आहेत, 2 उत्पादक मंडळी देखील आहेत ई व्हेकलची. पण तुमच्याकडे जेव्हा मंडळी येतात पर्यावरणाविषयक काही काळजीचे मुद्दे घेऊन, तेव्हा या ई व्हेकल प्रोड्युसर्सना तुम्हाला काही सांगायचं आहे या निमित्ताने या मंचावर? नाही, प्रश्न असा आहे की आपण ई व्हेकल्स का प्रिफर करावी हे जर आपण विचार करायला गेलो तर आपला जो एअर क्वालिटी इंडेक्स जर बघितला जो 0 ते 50च्या मध्ये असला पाहिजे. महाराष्ट्रातला जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र 2016 साली जिथे आपला जो एमिशन 16% होतं ते आता 2030 पर्यंत ते साधारण 30% येईल, 31% येईल. आणि हे एमिशन वाढताना किंवा आपल्या एअर क्वालिटी इंडेक्स जर आपण बघितलं तर त्यामुळे होणारे जे त्रास आहेत आणि त्याच्यामुळे होणारा जो ग्लोबल वॉर्मिंग सारखा प्रकार आहे किंवा क्लायमेट चेंजचा आहे त्याला फेस करायचं झालं तर आपल्याला एकमेव ई व्हेकल शिवाय पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये. परंतु हे ई व्हेकल घेताना जेव्हा आपण हे ई व्हेकल एखाद्या मॅन्युफॅक्चररकडून घेतोय त्यांच्याकडून 2 गोष्टींची अजूनही निश्चिती होत नाही की 8 वर्षानंतर जेव्हा माझी ही गाडी 8 वर्ष होईल किंवा 7 वर्ष होईल तेव्हा त्या बॅटरीचं काय करायचं. बॅटरीच्या डिस्पोजलचा जो प्रश्न आहे त्या बॅटरीच्या डिस्पोजलमध्ये कंपनी ॲज सच काय मदत करणार. बरोबर, किंवा एक म्हणजे त्या दृष्टीने आपण बॅटरी डिस्पोजल हा जो सगळ्यात पॉलिसीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात पहिला मुद्दा हाच पाहिजे. बॅटरी डिस्पोजलसाठी रिसायकलिंग टेक्नॉलॉजी जी आहे ती जोपर्यंत पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत ई व्हेकल कन्सेप्ट एंड टू एंड क्लिअर होणार नाही. आणि ही बॅटरी डिस्पोजल कन्सेप्ट
इंडियामध्ये पण अवेलेबल आहे आणि आउट ऑफ कंट्री पण अवेलेबल आहे. ही कन्सेप्ट पहिला क्लिअर व्हायला पाहिजे बॅटरी डिस्पोजल. म्हणजे पॉलिसी मेकर्स हे काही करू शकतील तर म्हणजे पॉलिसी मेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. आशिष कुमारजी, काय सांगाल याबद्दल की डिस्पोज ऑफच्या पॉलिसी बद्दल? आपल्या पॉलिसीमध्ये 2 बॅटरी बायबॅक आणि बॅटरी वॉरंटी हे 2 विषयांवरती इन्सेंटिव्ह आपण दिलेले आहे. हो हो सर कंटिन्यू करा please. एश्योर्ड बायबॅक असेल तर 6% व्हेकल कॉस्टच्या जे काही आहे ते 10,000 पर्यंतच्या आपण बायबॅकसाठी इन्सेंटिव्ह देतो आहे. त्याचप्रमाणे जर बॅटरी वॉरंटी मिनिमम 5 वर्षाची असेल तर गाड्याची 4% कॉस्ट किंवा 6,000 रुपये मॅक्सिमम ह्याप्रमाणे आपण इन्सेंटिव्ह पॉलिसीमध्येच प्रोव्हाइड केलेले आहे. म्हणजे बायबॅक ज्या OEMनी त्या बॅटरी तयार केलेली आहे किंवा बॅटरी मॅन्युफॅक्चररनी जी बॅटरी तयार केलेली आहे जर ते बायबॅक करत असतील तर त्यांना आपण इन्सेंटिव्हाइज केलेले आहे. शिवाय ज्या लोक जास्त वॉरंटी देत आहे बॅटरीला त्याला देखील आपण इन्सेंटिव्ह दिलेले आहे. बर आशिष सर, एक प्रश्न आहे आपल्या फेसबुक पेजवर उदय रसाळ विचारतात की येणाऱ्या काळामध्ये चार्जिंग पॉईंटचा जो मुद्दा जो वारंवार परत परत येतोय आपल्या चर्चेमध्ये, तर फिरत्या चार्जिंग व्हॅन्स, मोबाईल चार्जिंग व्हॅन्स उपलब्ध होणार आहेत का? मोबाईल चार्जिंग व्हॅन पेक्षा मला वाटतंय की बॅटरी स्वॉपिंग तो जास्त पॉप्युलर होईल. कारण मोबाईल चार्जिंग व्हॅन असणार म्हणजे कुठेतरी काही गाडी अडकली तर त्याला जाऊन चार्ज करण्यासाठी कदाचित असणार, परंतु त्याच्या काही फार मोठ्या प्रमाणात वापर होईल असं नाही वाटत. कारण जसा मोबाईल डिझेल व्हॅन किंवा मोबाईल पेट्रोल व्हॅनची आता आवश्यकता नाही, त्याचप्रमाणे मला वाटतंय की 2 ते 3 वर्षानंतर चार्जिंग स्टेशन इतके मोठ्या प्रमाणात निर्माण होतील की आपल्याला हे मोबाईल चार्जिंगची आवश्यकता राहणार नाही. नक्कीच. त्यामुळे येत्या काळामध्ये खरं तर याच्यात सुधार झालेला हा पाहायला मिळेल. आशिष सर, खरं तर खूप सारे प्रश्न आहेत, अनेक मान्यवर सुद्धा आहेत, पण आपल्याला हा संवाद पुढे सुरू ठेवायचा आहे. पण एका छोट्याशा ब्रेकनंतर आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा ई वाहनं क्रांती घडवणार का. ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ई वाहनं क्रांती घडवणार का याबद्दल आपण अनेक मान्यवरांशी चर्चा करतोय. मी प्रश्न घेऊन आता पुण्याला जाणारे निखिल देशपांडे आणि दिलीप देसाई सर आपल्यासोबत आहेत. मला दोघांनाही एकच प्रश्न विचारायचा आहे की मी ई वाहन खरेदी केलेलं आहे, इलेक्ट्रिक कार जर माझ्याकडे आहे, ती जर अनेक दिवस उभी असेल तर त्याच्या परफॉर्मन्सवर काही परिणाम होतो का? आपल्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये जी बॅटरी आपण वापरतो, लिथियम आयन बॅटरी, ती त्या बॅटरीचं स्टॅटिक डिटेरिओरिएशन हे होत नाही. म्हणजे मी लिथियम आयन बॅटरी अशीच ठेवून दिली तर ज्या रेटनी आपली नॉर्मल बॅटरी डिस्चार्ज होते, मे बी लेड असेल, त्या रेटनी त्याच्यापेक्षा खूप कमी रेटनी ही बॅटरी डिस्चार्ज होते. त्यामुळे समजा उद्या अशी परिस्थिती आली की मी गाडी घेतली आहे आणि मला काही कामासाठी 2 आठवडे 3 आठवडे बाहेर जायला लागलं आणि मी पार्किंगमध्ये गाडी सोडून दिली, तर तुम्ही समजा 90% चार्जिंगला जर गाडी सोडलेली असेल तर फार तुम्ही 15, 20, 25 दिवसांनी परत आल्यानंतर ती 89% चार्जिंग दाखवेल तुम्हाला. त्यामुळे स्टॅटिकली लिथियम आयन बॅटरी इतक्या फटाफट डिस्चार्ज होत नाहीत. त्यामुळे आमचे पण बरेच असे कस्टमर आहेत की जे 1 महिना फोन करून आम्हाला सांगून गेले की आता आम्ही गाडी सोडून जातोय, तो आम्ही त्यांना सांगतो की बिंदास जा, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. देसाई सर. हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही क्लॅरिफाय केलात. पण मी इथे अनेक गोष्ट म्हणू शकतो की आजकाल सगळेच जण स्मार्टफोन वापरतात आणि ते कधी चार्जिंग लावायला विसरत नाहीत. प्रश्न एवढाच उद्भवतो की मी जर 8 दिवस गावाला जाताना काय होईल बॅटरीचं, तर देशपांडे साहेब म्हणल्याप्रमाणे काहीच होणार नाही. फार चांगली गोष्ट आहे. वादच नाही. बर, आपण याच्यानंतर आता याच्या बोला सर तुम्हाला काही ऍड करायचं आहे देशपांडे सर? आणि रेंज फार महत्वाची आहे. नाही, देसाई सर काहीतरी बोलतात. हो, बोला सर, कंप्लीट करा. ठीक आहे, इट्स ओके, कॅन कंटिन्यू. बर, आपल्याला या फेसबुक पेजवर पण काही प्रश्न येतात, तर आपण त्याच्यावर जाऊया थोडंसं. एक प्रश्न असा आलेला आहे आपल्याला, मला वाटतं निबेजी तुम्ही सांगू शकाल याच्याबद्दल अधिक, की अतुल देशमुख विचारतात की गाडीत हाय पॉवर बॅटरी वापरण्यात येते तर मग शॉर्ट सर्किटची भीती आहे का?
याच्यामुळे ॲक्सिडेंट्स वाढणार नाहीत का, असं त्यांचं प्रश्न विचारण्याचा रोख आहे. हाय पॉवर बॅटरी यूज करताना स्पेसिफिक 4 व्हीलरला ॲक्च्युली टाटा मोटर्सने हे कन्सेप्ट रन केला असेलच, तर कूलिंग सिस्टम असते. बर प्रत्येक लिथियम आयन लिथियम पॉलिमरला हो. ज्या हाय पॉवर, फॉर एक्झाम्पल आता आम्ही लिथियम पॉलिमर बॅटरीचं ॲप्लिकेशन सबमरीनमध्ये केलं आम्ही आता, ते नेक्स्ट मंथमध्ये आम्ही इन्स्टॉलेशन चाललंय इथं माझगाव डॉकॅडला. तर लिथियम पॉलिमर बॅटरीला कूलिंग सिस्टम जी जर डेव्हलप केलेली असेल तर कुठल्या ॲक्सिडेंटली त्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. दिलीप देसाई यांच्याकडे ऑटो एक्सपर्ट आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे मी एक प्रश्न घेऊन जातो. दिलीप देसाईजी अवधूत थत्ते असं विचारतायत की ई कारनी आपण घाट रस्ता जो आहे तो पार करू शकतो का? 100% करू शकतो. एक गोष्ट विसरू नका, तुम्ही जर टॉर्क कर बघितलात ई कारचा, तर तो नॉर्मल तुमच्या IC इंजिनपेक्षा खूपच स्टीप असतो आणि द पॉवर इज अवेलेबल राईट फ्रॉम द बॉटम, म्हणजे ॲक्सिलेटरला पाय लावल्यापासूनच ती पॉवर तुम्हाला जे काय आउटपुट आहे, मग 5 kW आहे का 50 kW आहे, इज अवेलेबल टू यू. आणि घाट चढायला काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही आणि येऊही नाही. खरं आहे. एक प्रश्न देसाई सर, मुंबई स्पेसिफिक मी तुम्हाला विचारतो, कारण आता जवळपास 12ही महिने पावसाळ्याचे अशी स्थिती सध्या तरी बघायला मिळते. डिसेंबरमध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण आणि पाऊस या सगळ्या स्थिती, तर मग पाणी भरत असतं, त्याच्यानंतर वाहतूक कोंडी या सगळ्या गोष्टी पावसामुळे देखील होत असतात. मग त्यावेळी ई कार सेफ आहेत असं म्हणायचं का? करंट आणि या गोष्टी जर आपल्या लक्षात घेतल्या तर ती गोष्ट थोडीशी आपल्याला भीतीदायक असू शकते. तिकडे सेफ आहेत ई कार साठलेल्या पाण्यामध्ये? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर देशपांडे साहेब जास्त चांगलं देऊ शकतील. बर, आपण विचारूया त्यांना. देशपांडे साहेब, ही अगदी म्हणजे पहिल्या दिवसापासून ही भीती व्यक्त केली जाते की इलेक्ट्रिक गाडी आहे आणि पाणी आणि वीज याचं वैर आपल्याला माहीत आहे. तर इलेक्ट्रिक गाडी ही एकतर त्यातली जी हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक सिस्टीम असते ती पूर्णपणे आयसोलेटेड असते. त्याचा गाडीशी म्हणजे गाडीच्या पत्र्याशी किंवा सीटशी किंवा ह्याच्याशी काहीही कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. आणि आपण एक इनग्रेस प्रोटेक्शन म्हणजे IP हे एक इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे ज्याच्यामध्ये आपली जी बॅटरी किंवा मोटर आहे ही IP67 म्हणजे वॉटर आणि डस्ट प्रूफ ही अशी असते. सो जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ही अख्खीच्या अख्खी बॅटरी 1 मीटर पाण्यामध्ये 1 तासभर जरी बुडवून ठेवली तरीही कुठल्याही प्रकारे त्याच्यात बाहेरनं आत पाणी जात नाही. हे या इनग्रेस प्रोटेक्शनचं खासियत आहे. आणि आमच्या गाड्यांमधल्या सगळ्या बॅटरीज मोटर्स ह्या IP67 ह्याला क्वालिफाय करतात. त्यामुळे प्लस जेव्हा जेव्हा या गाड्यांचं टेस्टिंग आम्ही केलेलं आहे तर साधारणतः 300 मिलीमीटर हाईटचं पाणी ह्या पाण्यातनं ही गाडी कंटिन्युअसली बॅक अँड फोर्थ नेली जाते. सो दॅट नॉट ओनली म्हणजे स्टॅग्नंट पण नाही पण वेव्स जनरेट झाल्यानंतर काही प्रॉब्लेम्स येतात का या पद्धतीचं टेस्टिंग करून सुद्धा या गाड्या प्रूव्ह केलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाण्याचा इनग्रेस इन इलेक्ट्रिकल पार्ट्स हे होत नाही. त्यामुळे तसं काळजी करायचं काही कारण नाही. सर निबे सर, मला सुद्धा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की पूर येतो त्याच्यामध्ये गाड्या पाण्याखाली जातात, अशा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं ही कितपत सुरक्षित मानायची? आणि त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की बरेचदा असं घडलेलं आहे की इलेक्ट्रिक वाहन हा चालता फिरता बॉम्ब आहे असं मयूर जाधव म्हणतात की बॅटरी केव्हाही फुटू शकते, मग पाण्यात भिजल्यानंतर असेल किंवा गाडी चालवताना सुद्धा असेल. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सरांनी खूप छान, देशपांडे सरांनी चांगलं या बॅटरी संदर्भात आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ARA आणि ICADमध्ये जेव्हा कुठली फॅसिलिटी टेस्टिंग केली जाते तर ह्या प्रकारच्या सर्व टेस्ट झाल्यानंतर आम्हाला सर्टिफिकेशन मिळतं गाड्या सेल करण्यासाठी. आणि चालतं फिरता बॉम्ब हे कोण म्हणतं की ज्यांना हा याच्या एज्युकेशन प्लॅटफॉर्म माहीत नाही लिथियम आयनचा लिथियम पॉलिमरचा, पण त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, तुमच्या हातात जो मोबाईल आहे ॲपल किंवा सॅमसंग तो पण लिथियम आयन लिथियम पॉलिमर आहे, मग तो चालतं फिरता बॉम्ब का नाही होऊ शकत? बरोबर. बर बर, नक्कीच नक्की ना. तर ज्याला कुलिंग सिस्टीम बनलेली आहे, खरं आहे, कुलिंग सिस्टीममुळे त्या गाडीला कुठलाही इफेक्ट होत नाही. बर. ॲज पर ARA आणि ICADने सँक्शन केलेलं आहे. बर. त्यामुळे या कुठल्याही घाबरायचं कारण नाही. मोबाईलचे स्फोट झाले पण गाडीचा स्फोट झाला कधी ऐकलं? दॅट इज द मेन.
याला जोडून आणखीन एक प्रश्न असा आहे की आपल्या ज्या नेहमीच्या गाड्या आहेत की ज्या आपण पाहतो की पेट्रोल असेल, डिझेल असेल, CNG असेल, तर यांचा पिकअप किंवा यांना माल वाहतूक करण्यासाठी किंवा आपण 7-7 लोकांना बसून गाडीतून घेऊन जातो, तर त्याचा परफॉर्मन्स आणि ही जी नवीन वाहनं इलेक्ट्रिक वाहनं आहेत यांच्या परफॉर्मन्समध्ये काय नेमका फरक आहे? याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे की पेट्रोल आणि डिझेलचे जे कंटेंट्स आहेत जे स्पेसिफिकेशन आहे ते लोड कॅरिंग कॅपॅसिटी खूप स्ट्रॉंगली कॅरी करू शकते. लिथियम आयन आणि लिथियम पॉलिमर ही ई व्हेकल आहे, ही स्वस्त व्हेकल म्हणून आपण म्हटलेलं आहे. स्वस्ताचा मिनिंगच तो आहे की कमीत कमी लोकांचा प्रवास आणि जास्त किलोमीटरची रेंज. अच्छा, मिनिंग तोच आहे. कारण ते दोघांचं स्पेसिफिकेशन डिझेल पेट्रोलचं अलग आहे आणि लिथियम अँड लिथियम पॉलिमर स्पेसिफिकेशन बिलकुल अलग आहे. तेव्हा जे कोणी ई व्हेकल कन्सेप्ट पहिला मनात घेईल त्यांनी अंडरस्टँडिंग केलं पाहिजे की ही लाईट व्हेकल आहे. अच्छा. आणि भारतामध्ये प्रत्येक माणसाला व्हेकल वापरण्याची जी पद्धत आहे ही अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळं 4 सीटर किंवा 5 सीटर असेल त्याच्यामध्ये एखाद 2 माणसं extra बसली तर problem नाही. आरामशीर, पण त्याच्या वर बसणार असेल तर भारतामध्ये ई रिक्षा जे आपण पेट्रोल रिक्षा चालतात त्या रिक्षामध्ये 10 लोक जातात. तुम्ही एक्सपेक्टेशन करणार की निम्मे किमतीत रिक्षा घ्यायची आणि ती 10 लोक बसून जाईल, नॉट पॉसिबल. पण मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीड दोघांचं पेट्रोल डिझेल स्पीड हा मिनिमम सारखाच आहे. मॅच होतो. बरं. एक प्रश्न आपल्याला देशपांडे सरांकडे घेऊन जावा लागेल. टाटा स्पेसिफिक प्रश्न आहे देशपांडे सर. सुशांत कुर्लेकर असं विचारतायत की हायब्रिड कारचा काही प्लॅन आहे का टाटाचा, म्हणजे CNG प्लस इलेक्ट्रिक असं काही येणाऱ्या काळामध्ये येणार आहे का आमच्यासाठी, असा त्यांचा प्रश्न आहे. देशपांडे सर. आमच्या कंपनीच्या नियमावलीनुसार मला या प्रश्नावरती काही कमेंट करता येणार नाही. बरं. पण मी एवढं सांगू इच्छितो की टाटा मोटर्सनी इलेक्ट्रिक फील्डमध्ये पहिल्यापासूनच खूप अतिशय फोकस्ड काम चालू केलेलं आहे आणि ते तसंच टाटा मोटर्स पुढे नेणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भर हा सगळा इलेक्ट्रिफिकेशन कडे राहील आमचा. त्यामुळे एवढं मी आता या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छितो. बर. अगदी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाताना निबेजींना काहीतरी ऍड करायचं. निबेजी अगदी थोडक्यात, अगदी ब्रेकची वेळ झाली. हायब्रिड ई रिक्षा जी आम्ही आता डेव्हलप केलेली आहे त्यामध्ये सोलर प्लस बॅटरी. ही रिक्षा आता आम्ही लास्ट फायनल R&D डेव्हलपमेंट फायनल स्टेजला आहे. मोस्ट प्रोबेबली जानेवारीमध्ये आम्ही हायब्रिड ई रिक्षा आम्ही लॉन्च करतो. इकडे एक छोटासा ब्रेक, नवनवीन माहिती आपल्याला समोर येते. अत्यंत महत्त्वाचं विचार मंथन आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि या सगळ्या ई व्हेकलच्या वाटचालीतला महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरण अर्थातच. तर पर्यावरण मंत्री देखील आपल्या सोबत असणार आहेत, आदित्य ठाकरेजी, थोड्या वेळामध्ये. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा ABP माझा. आपण बघताय ABP माझा आणि आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा विषय सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये तो आणखी महत्त्वाचा होत जाणार आहे, तो म्हणजे ई व्हेकल येणाऱ्या काळामध्ये क्रांती घडवणार का. अनेक तज्ज्ञ मान्यवर आपल्या सोबत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील काही वेळामध्ये जॉईन होतील. पण अनेक प्रश्न आपल्याला येत आहेत, खास करून जी मंडळी ई कार घेणार आहेत त्यांच्या मनातला एक प्रश्न आहे. मला असं वाटतं आपल्या मान्यवरांपैकी कोणतरी उत्तर द्यावं. राजेंद्र थोरात आहेत आपल्यासोबत. ते असं विचारतायत की इलेक्ट्रॉनिक कार घेतली तर इन्कम टॅक्समध्ये काही आपल्याला सवलत आहे का. निबेजी, तुम्ही काही प्रकाश टाकू शकता याच्यावर? नक्कीच त्याच्यावर इन्कम टॅक्स सवलत पण आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी खूप चांगली जी स्कीम सबसिडी केलेली आहे प्रत्येक व्हेकलला. तर टाटा आणि महिंद्रा स्पेसिफिक त्यांचे खूप मोठे बेनिफिशियरी आहेत. माझ्यापेक्षा देशपांडे सर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतील की ते मोठ्या प्रमाणात तेच जास्त सबसिडी घेतात. देशपांडे सर. निबे साहेब म्हणले तसं जसे आपण बाकीचे सबसिडीज बघितल्या घेताना की रोड टॅक्स नाहीये, इन्शुरन्स नाहीये, तसं एक सवलत इन्कम टॅक्स मध्ये पण दिलेली आहे. मला आता एक्झॅक्ट डिटेल्स आठवत नाहीयेत त्याचे, पण चांगली सूट आहे आणि आय एम शुअर की त्याचा फायदा इलेक्ट्रिक गाड्यांचा सेल वाढवण्यासाठी बेसिकली नक्कीच होणार आहे. आत्ता मला एक्झॅक्ट डिटेल आठवत नाहीये, पण इन्कम टॅक्समध्ये डेफिनेटली सवलत आहे. मला दिलीप देसाई सरांना विचारायचं आहे. देसाई सर, बॅटरीविषयी सातत्यानं प्रश्न लोकांकडनं विचारले जात आहेत. तर सोलार पॅनलचा मुद्दा त्यातून सातत्यानं पुढे येतोय. बॅटरी बॅकअप किंवा सोलार पॅनलला जोडून त्याला काही आपल्याला ऑप्शन तयार करता येऊ शकतो का?
म्हणजे थोडक्यात ते आपल्याला असं विचारतायत का की जी गाडी मी चालवणार आहे त्याच्या रूफवरती मी सोलर पॅनेल हो बसवतो हो सर हो आणि त्याच्यातनं जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी बॅटरीला फीड करतो म्हणजे माझ्या रेंजमध्ये वाढ होईल. या थेरॉटिकली हे अगदी बरोबर आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण याचं परफेक्ट उत्तर देशपांडे साहेब देऊ शकतील असं मला वाटतं, कारण त्याच्यावर त्यांनी बराच रिसर्च केला असणार. देशपांडे सर. सो सध्या आपण सोलार एनर्जी ही म्हणजे सोलार एनर्जी आपण इन्स्टॉल करून ती ग्रीडला देऊन त्याच्यातनं आपण इलेक्ट्रिक गाडीला चार्जिंग करू शकतो अशा पद्धतीचा सेटअप आपण लावतो सध्या बऱ्याच ठिकाणी. पण गाडीवरती म्हणजे गाडीच्या टपावरती सोलार पॅनल लावून त्यातली एनर्जी हे काही ठिकाणी म्हणजे स्टार्टअप लेवलला हे प्रयत्न चालू आहेत किंवा काही प्रोजेक्ट्स अशी चालू आहेत आणि काही काही कॉलेजेसमधली यंग मुलं पण हे प्रोजेक्ट्स करतायत. पण ह्याचं कमर्शियलायझेशन किंवा अशा पद्धतीची गाडी बनवणं हे अजून तरी आता तसं काही दिसत नाहीये म्हणजे मार्केटमध्ये कुठेच. पण अशा प्रकारचं प्रयत्न डेफिनेटली बऱ्याच स्तरावरती चालू आहेत. एक प्रश्न आपण धारिया सरांकडे जाणार आहोत कारण पर्यावरणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी एक प्रश्न जो ऑनलाईन आलेला आहे तो मी विचारतो आता निबेजींना. राहुल कुलकर्णी विचारतायत आपल्याला की LPG सारखे बॅटरी एक्सचेंज इकडे होऊ शकतं का, पॉसिबल आहे का? 100% होऊ शकतात. सगळ्यात पहिला जो मुद्दा होता सोलर आणि बॅटरीचा विषय जो होता त्याकरता निबे R&D सेंटरने जे काही डेव्हलपमेंट केली रिजनरेटिव्ह हब मोटर आम्ही डेव्हलप केली. सायकलला जेव्हा पॅडल ॲक्सेस करणार तर ऑटोमॅटिक बॅटरी चार्ज होते, 125 किलोमीटर बॅटरी जाते. जेव्हा रिक्षाला ब्रेक ॲक्सेस करतो रिक्षा पण 25% एक्स्ट्रा चार्ज देते आणि स्कूटरला पण. तर सोलरवरती त्या लेवलला काम करणे आम्ही रिजनरेटिव्ह हब मोटर जो आहे तर वर्ल्डमधला तिसरा पॅटर्नचा निबे लिमिटेडला घ्यायला संधी मिळाली. त्यामुळे रिजनरेटिव्ह हब मोटरमुळे बॅटरीची लाईफ आम्ही वाढवलेलं आहे. धारियाजींकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. आपण सगळ्या मुद्दे जरी स्पर्श केले तरी यातला महत्त्वाचा मुद्दा की पॉईंट आहे तो म्हणजे पर्यावरण. तर मला तुम्हाला आता विचारायचं आहे की तुमच्याकडे देखील व्हेकल आणि या सगळ्याबद्दल आज शंका येत असतील, एक्सपर्ट्सना तुम्ही भेटत असाल. तर आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने व्हेकलची वाटचाल सुरू आहे तर जे आपण टार्गेट ठरवलेलं आहे तर तो स्पीड योग्य वाटतोय तुम्हाला व्हेकलचा का अजून काही पर्यावरण अभ्यासक या नात्याने तुम्ही काही गोष्टी सजेस्ट कराल? कारण आपल्यासोबत निर्माते देखील आहेत कारचे आणि आता पर्यावरण मंत्री देखील जॉईन होतील आपल्याला. तुमचं ऑब्झर्वेशन? सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या वेळेला आपण व्हेकल्सचा विचार करतो त्याचा प्रमुख आत्माच म्हणजे पर्यावरण आहे की का व्हेकल्स वापरायचे. तर संपूर्ण जगामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग होतंय त्या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये आता जर आपल्याकडचा डेटा बघितला तुम्ही तर आपल्याकडच्या डेटाप्रमाणे महाराष्ट्राचं जे मगाशी म्हटलं की पर्सेंटेज जे आहे ते 2016ला जे 16% होतं रोड इमिशनचं ते पर्सेंटेज आता 30-31% गेलेलं आहे. आणि ह्याचा सरळ परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. आणि ह्या भीतीने म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असेल त्याप्रमाणे ग्रीन गॅसेस असतील त्याच्यात होणारी वाढ ही जर कमी करायची असेल तर व्हेकल शिवाय किंवा नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीचे हायड्रोजन असेल किंवा व्हेकल असेल तर सरळ शक्य असणारा आपली जी व्यवस्था आहे ती म्हणजे व्हेकल. तर ह्या व्हेकलची संख्या किंवा तुम्ही म्हणताय जसं की आपण त्या स्पीडला जाऊ का, ज्या वेळेला आपले पंतप्रधानजी सांगतायत की नेट झिरो आपण 2070 पर्यंत करणार आहोत. नेट झिरोचा अर्थच काय होतो की जेवढं आपण इमिशन करतोय तेवढं इमिशन आपण कमी करू शकतो का. तर ते कमी करताना आपण व्हेकलचा जेव्हा विचार करतो तेव्हा व्हेकल निर्मिती करण्याकरता ज्या काही गोष्टीचं इमिशन होतं म्हणजे त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग लेवलला त्या इमिशन प्रमाणे व्हेकल साधारण 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर खऱ्या अर्थानं परिपूर्ण फुल फ्लेज इमिशन फ्री व्हेकल होते. अच्छा. आणि हे होत असताना आपल्याकडचं जर स्पीड बघितलं आपल्याकडे येणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग आज जर तुम्ही गेलात मी स्वतः व्हेकल वापरतो आज 2-2, 3-3 महिन्याचं वेटिंग आहे. ह्या 3-3 महिन्याच्या वेटिंग नंतर ह्या गाड्या मिळणार आणि त्यांच्याबद्दलच्या ज्या लोकांमध्ये शंका आहेत कुशंका आहेत आणि पर्यावरणाविषयीच्या ज्या संकल्पना आहेत. आपण पर्यावरण का करतो मी स्वदेशी म्हणतो की मला स्वदेशी चळवळ चालवायची. आज खरं तर व्हेकल हे एकमेव आपल्या हातात असणारा असं शस्त्र आहे की जे खरं स्वदेशी आहे. एवढ्या वर्ष जे पेट्रोल डिझेल आपण आयात केलेत आणि त्याने आपल्याला जे पूर्णपणे आपल्या देशाच्या आर्थिक भार जास्तीत जास्त पेट्रोल डिझेलवर गेला आहे त्याचा पर्याय म्हणून हा होऊ शकतो. आणि हे करताना पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर मग कोळसा आधारित जी विद्युत शक्ती आहे
ती ह्या ई व्हेकलना वापरायची की आपल्याला त्याला पर्याय म्हणून जसं आपल्याला प्रश्न येत आहेत की सोलार आधारित जर चार्जिंग स्टेशन झाले, सोलार आधारित जर चार्जिंग स्टेशनला जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह देण्यात आले, तर आज भारताचा देश हा पूर्णपणे आपल्या एवढा सूर्यप्रकाश जे आहे, खरं आपलं भारताचं भांडवल आहे ते आपला सूर्यप्रकाश आहे आणि त्याच्या आधारावर संपूर्ण जगामध्ये अर्थक्रांती घडवण्याची हिंमत, शक्ती मला असं वाटतं हे ई व्हेकल पर्यावरणच्या दृष्टिकोनातून आहे. जे युरोपियन कंट्रीजमध्ये होतं की टर्बाईन हायड्रो इलेक्ट्रिकद्वारे वीज निर्मिती केली जाते, तसे आपल्या इकडे उंच आणि सखल भाग फार कमी आहेत, पण आपल्या इकडे हे अशक्यच आहे असं म्हणायचं का? नाही, इच्छाशक्तीचा अभाव आहे. रत्नागिरीत म्हणाल तर 54 पेक्षा जास्त धरणांमध्ये पाणी पडू नये की ज्याचा वापर होत नाहीये. जिथे 25,000 हेक्टर पाण्याखाली यायला पाहिजे होतं क्षेत्र, तिथं 200 हेक्टरच आलेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग जर हायड्रो पॉवरसाठी केला तर खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपल्याकडे होण्यासारखं आहे. पण त्याला इच्छाशक्ती आहे, त्याला भांडवली खर्च आहे आणि ते देखील एक पर्याय आहे. परंतु सरळ सोपा पर्याय जर असेल तर तो सोलार पॉवर आहे असं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मला वाटतं. देशपांडे सरांकडे मी एक प्रश्न घेऊन जाईन जो खरं तर बऱ्याच वेळा आपल्या फेसबुक पेजवर आता रिपिटेटिव्हली आला. म्हणून देशपांडे सर प्रश्न विचारतायत आपल्याला, खास करून मला वाटतं ग्रामीण महाराष्ट्रातली हे आपले शेतकरी बांधव आहेत, ते असा प्रश्न विचारतायत की ई व्हेकल्स ही शेतामध्ये न्यायला पर्यावरणाच्या आणि एकूणातच दृष्टीने सेफ आहेत का, आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी काही स्पेसिफिक त्यांच्या रिक्वायरमेंटला अशी काही ई व्हेकल्स आपण आणणार आहात का? देशपांडे सर. जसं आपण आधी बोललो की इलेक्ट्रिक व्हेकल, आणि आता धारिया साहेब पण म्हणले की हा एकच विजिबल ऑप्शन आता आपल्या पुढे आहे. जे काही पोल्युशन आतापर्यंत घडलेलं आहे ते कसं कंट्रोल करायचं, किती कंट्रोल करायचं याच्यासाठी. त्यामुळे डेफिनेटली, आणि जसं आपण आधी बोललो की वीज ही सगळ्या ठिकाणी पोचलेली आहे महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये. त्यामुळे ई व्हेकल हा पर्याय हा खूपच प्रेफर्ड पर्याय आहे. सेफ तर तो आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स फॉर एक्झाम्पल, असे काही प्रोडक्ट्स आपण डेफिनेटली विचार करू शकतो की जे आता डिझेलवरती मेनली चालतात आणि पोल्युशन क्रिएट करतात. तर तसे पर्याय डेफिनेटली विचार करून त्याची डेव्हलपमेंट सुद्धा चालू करता येईल असं मला वाटतं. बरं, निवेजी तुम्ही काही ऍड कराल याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक? शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक इलेक्ट्रिकल कार्गो रिक्षा जी आम्ही डेव्हलप केलेली आहे, डिलिव्हरी दिलेली आहे सिंगल चार्जवरती. त्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फायदा झाला की रोजचं दूध ट्रान्सपोर्टेशन, त्यांचं कुठलंही शेतीचं ट्रान्सपोर्टेशन त्यांना झिरो कॉस्टमध्ये ट्रान्सपोर्ट करायची त्यांना संधी मिळालेली आहे. आज 1000 रिक्षा कार्गो आज नाशिक अहमदनगरमध्ये चाललेल्या आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा याच्यात झालेला आहे. फेसबुकवरचा आपण आणखीन एक निवेजी प्रश्न घेऊयात की पुरुषोत्तम पटेल यांचा हा प्रश्न आहे. ते म्हणतात की बॅटरी जर पूर्ण चार्जिंग झाली पण अनावधानाने चार्जर काढायचा राहिला किंवा जर ते ऑफ करायचं राहिलं तर याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? नाही, याचे दुष्परिणाम होऊ शकत नाहीचं कारण असं आहे, बॅटरी ही पूर्ण सिस्टम नाही आहे. बॅटरीच्या अगोदर बॅटरी मॅनेजमेंट जी सिस्टम असते BMS, तो BMS हे सगळ्या बॅटरीचं पूर्ण मॉनिटरिंग करतो की त्यामुळं कुठलाही सडनली आपण त्याला स्पार्क म्हणा कुठल्या ह्या गोष्टी त्यात होणं अशक्यच नाही आहे. त्या कारण कुठलाही सिस्टम इंटिग्रेट करण्यासाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम लागते आणि ती सिस्टम ऑलरेडी ई व्हेकलमध्ये इन्स्टॉल केल्यामुळं कुठलाही साईड इफेक्ट त्यात होत नाही. आणि स्पेसिफिक महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही सांगू इच्छितो की V2G व्हेकल टू ग्रीड हा जर कन्सेप्ट पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट केला तर रात्री ग्रीडचा टेरिफ जो असतो हा दिवसापेक्षा 50% पेक्षा कमी असतो. तर त्या वेळेत बॅटरी चार्ज केल्या त्यापेक्षा कमी चार्जमध्ये बॅटरी चार्ज होतील मॉर्निंग 6 o'clock पर्यंत. हा मोठा एक प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आहे. त्यातून चार्जिंग पण होईल आणि कमी कॉस्टमध्ये होईल आणि डिलिव्हरी पण होईल. नक्कीच. एक प्रश्न मी देसाई सरांकडे घेऊन जाईन. उदय यांचा प्रश्न आहे मेंटेनन्स ऑफ ई व्हेकल बद्दल. देसाई सर, मेंटेनन्स बद्दल तुम्ही काय प्रकाश टाकाल? कशा प्रकारे मेंटेन करायचं? अमुक एक महिन्याने आपण ती गाडी दाखवायला नेली पाहिजे एक्सपर्टकडे, कशा प्रकारे आपण पावलं टाकली पाहिजे? हा झाला एक मुद्दा. आणि त्याला जोडून आणखी एक मुद्दा की मध्ये समजा आपल्याला अचानक बिघाड झाला तर मग आपण कशा प्रकारे पावलं टाकायची? नॉर्मल जे गॅरेज आहे किंवा नॉर्मल जे एक्सपर्ट आहेत तिकडे जायचं का कशा प्रकारे आपण जायला पाहिजे याबद्दल? एवढी गोष्ट
एवढी गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की नॉर्मल तुमच्या पेट्रोल डिझेल म्हणजे इंटरनल कम्बशन इंजिनच्या सर्व्हिसिंगची जी जरूर असते ती जरूर या इलेक्ट्रिक कारमध्ये नसते, कारण मुव्हिंग पार्ट्सच नाहीत. म्हणजे फिरणारी मोटर जर तुम्ही बघितलीत आणि मग बाकीचं राहिलेलं सस्पेन्शन, ब्रेक्स अँड स्टिअरिंग की ज्याच्यात सहसा काही होत नाही, तुम्हाला सर्व्हिसिंग करायची जरूरच नाही. हा जनरल मेंटेनन्स शेड्यूल जो तुमचा मॅन्युफॅक्चरर आहे, जो सप्लायर ज्यांची तुम्ही गाडी घेतली ते तुम्हाला स्पेसिफाय करतील ना की किती दिवसात चेकअप करायला आणली पाहिजे. पण तसं काय करावं लागेल असं मला वाटत नाही. पण एवढी गोष्ट नक्की की इंटरनल कंबशन इंजिन ड्रिव्हन गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या विल बी मच इझियर ऑन द पॉकेट ॲज फार एज मेंटेनन्स इज कन्सर्न्ड. 100%. नक्कीच आपण आणखी मुद्दे घ्यायचे आहेत, पण आता आपण स्वागत करणार आहोत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जॉईन झालेले आहेत या डिस्कशनमध्ये. आदित्यजी, आपलं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीलाच की अत्यंत बिझी शेड्यूलमधनं तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि सुरुवातीला आपलं मनपूर्वक अभिनंदन. ग्लासगोमध्ये आता जो बहुमान आपण स्वीकारलेला आहे त्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला आपलं मनपूर्वक अभिनंदन आम्हा सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद. हे सगळं अर्थात आपली पूर्ण महाराष्ट्राची टीम जी काम करत असते दिवस रात्र पर्यावरण खात्याची आणि अर्थात इतर खात्यांची, त्यांच्यामुळेच ते शक्य झालं. आणि आता अर्थात मला खरोखर आनंद होतोय, जरी थोडा मला उशीर झाला, मी सॉरी, माफी मागतो आपली, पण की ह्या ईव्हीच्या आज बैठकीत आपण मला बोलवलं, कारण हा एक खूप महत्वाचा विषय झालेला आहे आणि जगभरासाठी झालेला आहे. खरंय. आदित्यजी, मगाशी देसाई साहेब आपल्या सोबत होते, सुभाष देसाई साहेब. त्यांनी असं सांगितलं की 3 खात्यांचा याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे, उद्योग, परिवहन, त्यासोबतच पर्यावरण, अर्थातच अत्यंत महत्वाचं खातं. तर पर्यावरण खातं या सगळ्या एकूणातच काय म्हणूया आपण, प्रश्न नाही म्हणायचा आता आपल्याला, हे मिशन आहे आपलं ई व्हेकल. तर या ई व्हेकलच्या सगळ्या प्रोसेसकडे पर्यावरण खातं कसं बघताय तुम्ही, कसा विचार करताय येणाऱ्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठी ई व्हेकल करता? आदित्यजी. अजून एक खातं मी याच्यात वाढवू शकतो, कारण ऊर्जा खातं देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण जे आपण ई व्हेकल चालवू, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल जेव्हा आपण बोलतो की क्लीन एनर्जीची आहेत किंवा क्लीन ट्रान्सपोर्ट आहे, त्याला एनर्जी जी मिळेल ती क्लीन एनर्जीतूनच मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी सोलर असेल, रिन्युएबल असेल. कारण एक मध्यंतरी फोटो बघत होतो मी की चार्जिंग स्टेशनला डिझेलचा जनरेटर लावलेला, तर असं नाही, आपल्याला क्लीन एनर्जीतूनच घ्यायला लागेल. पण मिशन महाराष्ट्र जरी आपण बघितलं किंवा ईव्हीज बघितले, त्याच्यात पहिलं जे आम्ही फोकस केलेलं आहे ते म्हणजे आपण पब्लिक ट्रान्सपोर्टवर फोकस करतो. कारण हे सगळं आपल्या हातात असतं, शासन म्हणून असेल किंवा लोकल बॉडीज म्हणून असेल. आणि मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, जिथे जिथे नवीन बसेस येत आहेत, मग तिकडचे लोकल ट्रान्सपोर्टचे असतील किंवा आता स्टेट ट्रान्सपोर्टचे पण असतील, त्या देखील आपण इलेक्ट्रिक घेत आहोत. कारण याच्यात 2-3 वेगळे फायदे आहेत. एक तर अर्थात आपल्याला हे सहज शक्य आहे आणि ते आपण लगेच करू शकतो. जसं मुंबईत जर आपल्याला आकडे द्यायचा असेल तर आताकडे आपण 1900 बसेस या इलेक्ट्रिक घेत आहोत. 200 परत पुढचे आपण डबल डेकर इलेक्ट्रिक घेत आहोत, म्हणजे 2100 बसेस. 2023 पर्यंत आपल्या 50% आपला फ्लीट इलेक्ट्रिक असेल आणि 27 पर्यंत 100% असेल. पण हे होत असताना जर आपण आता बघितलं मुंबईच्या बसेस, ज्याला ग्रीन नंबर प्लेट आहे, त्याच्या मागे जिथे एक्झॉस्ट असायचा आजूबाजूला पण तुम्ही उभं राहू शकता, आवाज शून्य आणि तसाच कुठेही एमिशन नाही, म्हणजे तुम्ही चांगला श्वास घेऊ शकाल अशा बसेस आहेत. तसंच इतर शहरांमध्ये देखील आपण करत आहोत. एनकॅपचं फंडिंग आहे, FAME2चं आहे, आपल्या स्वतःच्या ईव्ही पॉलिसीचं आहे, ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अर्थात हे करत असताना स्वतः सरकार म्हणून, शासन आणि प्रशासन म्हणून एप्रिल 2022 पासून ज्या नवीन गाड्या घेऊ, विकत किंवा रेंटवर, ह्या देखील आपण इलेक्ट्रिक घेत आहोत. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण ह्या पॉलिसीलाच आणि प्रोडक्शनला महाराष्ट्रात चालना देत आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, आपल्या राज्यात साधारण 72% जे रजिस्ट्रेशन होतं ते 2 व्हीलर्सचं आहे. आणि 2 व्हीलर्सचं रजिस्ट्रेशन जर पाहता आपण बघितलं तर आत्ताची जी पॉलिसी आहे त्याच्यात आपल्याला साधारणपणे आता ईव्ही 2 व्हीलर ही घेणं ही जास्ती स्वस्त पडेल IC इंजिन 2 व्हीलर घेण्यापेक्षा. तर हे आहे. आणि जर आपण पर किलोमीटर जर आपला खर्च बघितला तर पेट्रोल डिझेलच्या बससाठी, म्हणजे ST असेल, BST साठी असेल किंवा इतर, साधारण 32 ते 33 रुपये पर किलोमीटर लागतो. CNG साठी 22 रुपये पर किलोमीटर आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल साठी 9 रुपये पर किलोमीटर. बरं, याच्यात अजूनच मी एक पॉईंट ऍड करू इच्छितो की जेव्हा ही सगळी मोहीम, जेव्हा मला आठवतं 2014-15च्या आसपास BMC सुरू केलेली की इलेक्ट्रिक बसेस घ्यायला पाहिजेत, काही त्याच्यावर वेगळे मतं आलेली, पण तेव्हा 8 तासाचं चार्जिंग होतं आणि साधारण 130 ते 140 किलोमीटर त्या 8 तासाच्या चार्जिंग मध्ये होतं. आता 3 तासाचं चार्जिंग झालेलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी सतत बदलत आहे, चांगली होत आहे आणि त्या 3 तासात आपण 350 ते 400 किलोमीटर जाऊ शकतो. पण तरी देखील आपल्या शहरात, प्रत्येक शहरात पर डे रनिंग हे प्रत्येक बसचं वेगळं असतं.
आणि मुंबईत साधारण 80 ते 90 किलोमीटर आहे, पुण्यात थोडं 40 ते 50 किलोमीटर आहे. तर ह्याच्यातून फायदे आपल्याला नुसतं पर्यावरणासाठी नाही तर इकॉनॉमिकली खूप मोठा फायदा आहे. हं. आदित्यजी, आत्ताचं जे धोरण आलेलं आहे आपल्याकडे, महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण, याच्यामध्ये तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन काही बदल केलेले होते. तर हे बदल नेमके कुठले होते? पर्यावरणदृष्ट्या सुद्धा असेल, आर्थिकदृष्ट्या सुद्धा असेल, किंवा काय म्हणतो की एकूणच हे संपूर्ण मिशन राबवण्यासाठी? ह्याच्यात दोन आता म्हणजे ह्या बैठकीच्या आधी देखील आम्ही WRI असेल, रॉकी माउंटेन इन्स्टिट्यूट त्यांची बैठक चाललेली की आता ही पॉलिसी वाढवायची कशी, कारण ह्याच्यात अर्थात 5-6 खाती घेऊन आम्ही ही ईव्ही पॉलिसी बनवली. आता पुढे जाऊन हायड्रोजन फ्युलवर पण मोठं काम चाललंय, आपल्या पुण्यात असेल किंवा जगभरात असेल, त्याच्यावर देखील आपण आता पॉलिसी बनवत आहोत की आपल्या राज्यात हायड्रोजनवर कसे बसेस चालतील. पण ईव्ही पॉलिसी 2018 ही जर आपण बघितली तर इंडस्ट्री खात्याने मूव्ह केलेली. 2021 ची आपली ईव्ही पॉलिसी ही एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण खात्याने आता मूव्ह केलेली पॉलिसी आहे. त्याच्यातून आपण सगळ्याच खात्यांना एकत्र घेतलेलं. त्याच्यात मी दोन परत पैलू बघत असतो. एक आहे अर्थात पर्यावरणासाठी चांगलं काय आहे. नक्कीच ईव्ही फ्युएल्ड बाय क्लीन एनर्जी हे चांगलं आहेच आपल्या देशासाठी, आपल्या जगासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या गल्लीसाठी हे महत्वाचं आहे. पण दुसरी महत्वाची बाब ह्याच्यात ही आहे की कॉप नंतर मी जो महत्वाचा एक धडा घेतला ते म्हणजे हे आहे की आपल्या राज्यांनी आणि आपल्या देशांनी ग्रीन इंडस्ट्री आणि ग्रीन ट्रान्झिशन हा जो आता पुढचा महत्वाचा 5 वर्षाचा काळ असेल ह्याच्यात आपण मिस आउट न करता कामा. आयटीचं जसं रेव्होल्युशन झालं, फिनटेकचं जसं रेव्होल्युशन झालं, तसं ग्रीन इंडस्ट्रीचं रेव्होल्युशन आहे ज्याच्यात नवीन उद्योग निर्माण होतील, नवीन रोजगार निर्माण होईल आणि ह्याचा फायदा मला वाटतं आपल्या पर्यावरणासाठी घेणं आणि दोघांची सांगड घालणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यात आपण जर बघितलं हे जे पूर्ण पॉलिसी आहे त्याच्यात आपण सप्लाय चेन आणि डिमांड चेन, स्कॅपिंग पॉलिसी सगळंच आपण ह्याच्यात घेतलेलं आहे. अच्छा, बरं. आदित्यजी, आपल्यासोबत विविध क्षेत्रातले म्हणजे या स्पेसिफिक विषयाशी रिलेटेड मान्यवर देखील आहेत, त्यासोबतच पर्यावरण अभ्यासक देखील आहेत. मी किशोर धारियाजी यांच्याकडे जाईन. धारियाजींना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आदित्यजी. आदित्यजी नमस्कार. मनापासून अभिनंदन की आपल्या महाराष्ट्राची पॉलिसी ही भारतात सर्वोत्तम पॉलिसी आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यात एकच विषय असा होता की जे आपले चार्जिंग स्टेशनसाठी आपण ज्या सुविधा देतोय, सवलती देतोय, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन हे सोलार बेस असले पाहिजेत. त्यासाठी आपण काही अधिकचे इन्सेंटिव्ह किंवा अधिकच्या सवलती देऊ शकतो का? चार्जिंग स्टेशन, धन्यवाद. पहिलं तर आपण ही पॉलिसी सगळे आपले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याबरोबर आणि प्रत्येक महिन्यात आम्ही रिव्ह्यू करत असतो कारण सगळे स्टेक होल्डर्स याच्यात महत्वाचे. पण चार्जिंग स्टेशनचा फार आपण महत्वाचा एक विषय घेतला आणि आता तेच आम्ही थोडी चर्चा चालली की ह्याच्याबद्दल अवेअरनेस कसा वाढवा. खूप वेळा हा प्रश्न येतो की जर आमच्या शहरात किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये, हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये चार्जिंग स्टेशन नसेल तर आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घ्यावी का, कशी होणार, काय होणार. मी त्यांना तेवढंच थोडं हे करत असतो की फोन घेताना आपण फोन पहिला घेतो आणि मग चार्जर आपल्या सोबतच येतो, तसंच ह्या गाडीचं पण आहे. आणि ह्याच्यात स्टेशनसाठी आपण एक प्रयत्न करतो असा की जर आपण साधारण आपल्या देशाचं किंवा आपल्या शहरांचं किंवा मुंबईसारखे शहर किंवा पुण्यासारखं शहर असेल, रूफटॉप सोलर हे कितपत शक्य आहे मला वाटतं हा एक मोठा प्रश्न होतो. कारण आपण आपल्या गच्च्या असतील ज्याला आपण रूफटॉप बोलतो ते कपडे वाळवण्यापासून क्रिकेट खेळण्यापर्यंत आपण सगळं तिथे करत असतो. तर ते कितपत शक्य एक गोष्ट आहे. पण आपण दुसरं अर्थात हेच आहे जसं BST बसेस घेतले किंवा इतर शहरांमध्ये मॅन्डेट हाच आहे की चार्जिंग हे रिन्युएबल एनर्जीच्या सोर्स मधून यावं. मग ते तुम्ही ग्रीडवर ऑफसेट करा किंवा डायरेक्ट सोलर मधून द्या, दोन्ही आपण ऑप्शन घेऊ शकतो. पण एक महत्वाचं की क्लीन एनर्जीनीच ह्याला इलेक्ट्रिसिटी मिळेल. तर तसं आता जर आपण बघितलं तर मुंबईत देखील जिथे प्रायव्हेट सप्लायर्स असतील, मग अडानी ग्रुप असेल, टाटा ग्रुप असेल, BST देखील त्यांनी आता काय केलंय की तुमच्या घराला किंवा तुम्हाला पर युनिट जर ग्रीन एनर्जी पाहिजे तर तुम्ही त्यांना सांगून ग्रीडवरच ते ऑफसेट करून देतात. तसं आपण हे चार्जिंग स्टेशनसाठी आपला मुद्दा तसं आपण रिप्लेस करू शकतो. आदित्यजी, आपल्यासोबत निबे मोटर्सचे निर्माते आहेत गणेश निबे, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. गणेशजी. आदित्यजी नमस्कार. आपल्या महाराष्ट्राच्या ई पॉलिसीमुळे आमच्यासारख्या स्टार्टअपला खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे. त्याबद्दल मी ई व्हेकल्सच्या सगळ्याच्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आदित्यजी, आपण आम्हाला मुंबई डबेवाल्यांसाठी आपण जे आमचा इनिशिएटिव्ह करून सायकल जे डोनेट केल्या, त्यामुळे आम्ही आपले खूप मनापासून आभारी आहेत. तर आमचे एक छोटे 2-3 प्रस्ताव होते की मुंबईमधनं ई रिक्षासाठी आमची खूप मोठी रिक्वायरमेंट आम्हाला येत आहेत. पण मुंबईमध्ये ई रिक्षा पासिंगसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. तर त्यासाठी आम्हाला आपली मदत हवी होती. आणि दुसरा प्रश्न, हायब्रिड फ्युएल सेल आणि लिथियम ग्राफाईन बॅटरी जी आता आम्ही पुण्यामध्ये स्टार्ट करतो आहे प्रोडक्शनचं प्लॅनिंग. नेक्स्ट 12 मंथमध्ये आम्ही हे प्रोजेक्ट कमिशनिंग करत आहोत. त्यासाठी आपलं एक
सपोर्ट आम्हाला पाहिजे होता तो पण प्रस्ताव आम्ही आपल्याला लवकर सादर करत आहोत. आणि बॅटरी स्वॅपिंग सिस्टीम जर ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत जर हा प्रस्ताव पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट झाला तर हँडिकॅपपासून तर सर्वसामान्य मुलांपर्यंत एक मोठा रोजगार निर्मिती होऊन जाईल. कारण ही एक ही व्हेकल जे कन्सेप्ट आहे हा टेक्नॉलॉजी कन्सेप्ट आहे. पेट्रोल डिझेलसारख्या कार सेल करून चालणारा नाही. त्यामुळं जर हा बॅटरी स्वॅपिंग सिस्टीम जर इम्प्लिमेंट करायला आम्हाला संधी मिळाली किंवा पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट झालं तर एक मोठा प्लॅटफॉर्मसाठी तयार होऊन जाईल. नक्कीच निवेजी, आपण मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी याच्यावर चर्चा केलेली भेटून, आणि तेव्हा काय पण मुंबईच्या डबेवाल्यांसाठी काही सायकल्स घेतलेल्या, आणि माझं हेच मत आहे जिथे जिथे बाईक्स किंवा बायसिकल्स आहेत तिथे आपण ई बाईक्स आपण हे करू शकतो, सगळ्यांना अर्थात प्रोत्साहन देऊ शकतो. दुसरी आणि तिसरी गोष्ट अर्थात पॉलिसीमध्ये आहे, तर ती दुसरी पॉलिसी आपली जे काही महत्वाचे मुद्दे असतील ते आपण मला द्या, कारण नक्कीच जेव्हा आपण प्रत्येक महिन्यात ह्या ईव्ही पॉलिसीला रिव्ह्यू करत असतो त्याच्यात हा मुद्दा घेणं महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे स्वॅपेबल बॅटरी किंवा रिप्लेसेबल बॅटरी, ती एक खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आणि अर्थात माझं पण हेच इच्छा आहे, माझी हीच इच्छा आहे की आपण प्रत्येक शहरात ज्या टू व्हीलर्स असतील, मग नुसतं सायकल्स नाही तर बाईक्स असतील, स्कूटर्स असतील किंवा रिक्षा पण असतील, त्यांच्यासाठी देखील स्वॅपेबलसाठी आपण ईव्ही पॉलिसीमध्ये पण आपण थोडे घटक ठेवलेले आहे, पण त्याला वाढीव आपण कशी जास्ती प्रोत्साहन देऊ शकतो त्याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण स्वॅपेबल बॅटरीनी आपलं वेळ वाचेल चार्जिंगच्या तिथे, आणि एखाद्या स्टेशनला जाऊन तुम्ही बॅटरी स्वॅप केली तर आता पेट्रोल पंपवर कसं पेट्रोल घेतो तशी ती युटिलिटी ही त्या कंपनीची राहील, आणि जी गाडी असेल किंवा जी टू व्हीलर असेल ती लोकांची राहील. त्याच्यात गाड्यांची पण किंमत खरं तर खूप उतरू शकेल. छोटेसे एक रिक्वेस्ट होते की कुठलीही स्टार्टअप कंपनी असली का ज्याला महाराष्ट्रामध्ये ई व्हेकल स्टार्टअप करायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने आमची एक रिक्वेस्ट आहे माझ्यापासून की त्यांनी बॅटरी डिस्पोजल जोपर्यंत त्यांनी करत नाही तोपर्यंत त्यांना कुठली परमिशन मिळू नये अशा हिशोबाने जर केलं तर त्या फ्युचरचा मोठा चॅलेंज तो आहे. नाही, त्याच्यात दोन गोष्टी आपण एकतर 3 वर्षाची वॉरंटी, 5 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी ठेवली बॅटरीसाठी. दुसरं म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसी जी केंद्र सरकारची तशीच आपण त्याची अंमलबजावणी करत आहोत, आणि आपले पण काही मुद्दे त्याच्यात घेतलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे अर्थात लिथियम आयन किंवा सोडियम आयन जे आता चालू आहे त्याच्यावर रिसर्च, दोघांसाठी आपल्याला रिसायकलिंग आणि अपसायकलिंग याच्यासाठी आपल्याला खूप थोडा अभ्यास करणं गरजेचं आहेच. कारण त्याच्यावर पुढे कसं करायचं, स्क्रॅपेज गाडीचं होतं पण बॅटरीचं कसं आपल्याला करता येईल ते मला वाटतं खूप महत्वाचा एक विषय आहे. आदित्यजी, आपण हे सगळं बोलत असताना आपला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थातच शेतकरी राजा आणि ग्रामीण महाराष्ट्र. तर ग्रामीण महाराष्ट्रासाठी पर्यावरण खातं या ई व्हेकलचा विचार करताना मगाशी प्रश्न देखील आला होता की शेतकऱ्यांसाठी काही प्रॉडक्ट रेंज येणाऱ्या काळामध्ये येणार आहे का, तर पर्यावरण खातं ग्रामीण महाराष्ट्रासाठी या स्पेसिफिक मुद्द्यावर कसा विचार करते? नाही, एक तर अर्थात बाईक्स आणि स्कूटर्स ह्या तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी दिसतात, हल्ली शेतात पण दिसत आहेत, ते तर आहेच. पण एक मोठा जो फॅक्टर राहतो म्हणजे आपले ट्रॅक्टर्स आहेत आणि लॉजिस्टिक्स साठी ट्रक आणि टेम्पो. त्याच्यासाठी काही कंपनीज बरोबर जगभरातल्या आपल्या 2-3 व्हीसीज झालेल्या आहेत, कारण त्याच्यात बॅटरीची जी हे लागते, क्षमता लागते ती खूप मोठी लागते, आणि जेवढी क्षमतेचं बॅटरी तेवढं त्याचं वजन वाढत असतं. तर त्याच्यासाठी आता युएसए मध्ये लॉंग रेंज ट्रकिंगसाठी काही शहरांनी पॉलिसीज केलेल्या आहेत. काही मोठे गझलर्स आहेत, एसयूव्हीज मध्ये त्यांच्याकडे खूप पेट्रोल खाणारे असे आहेत, तर त्यांच्यासाठी तो विचार जो सुरू आहे, आपण त्यांच्याबरोबरच कोलॅबोरेशन केले रॉकी माउंटेन इन्स्टिट्यूट वगैरे सारख्या संस्थांबरोबर किंवा वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, की ज्या मिनिटाला जगभरात कुठे इनोव्हेशन होईल किंवा आपल्याकडे देखील होईल तेव्हा आपण ह्या ग्लोबल नेटवर्क मधून शेअरिंग करू शकू. म्हणूनच आपण C40चा पण भाग आहोत. तर ते जर झालं तर अर्थात आपल्या गावांकडे आणि शेतांमध्ये येऊ शकतो. पण अजून एक मुद्दा म्हणजे प्रदूषणापासून दूर होण्यासाठी आता आपल्याच एका देशातल्या मुलांनी, विद्युत नाव आहे त्याचं, त्यांनी अर्थशॉट प्राइज जिंकलेलं आहे. आणि त्याचं प्राइज ह्याच्यासाठी जिंकलेलं आहे की शेतात जो काही आपण नंतर ते पंजाबमध्ये जसं हार्वेस्ट बर्निंग होतं त्याच्यातून आपण काही वेगळं करू शकतो. त्याच्यात त्यांनी खूप मोठे एक संशोधन चांगलं केलेलं आहे, त्याच्यासाठी अर्थशॉट प्राइज मिळतात. त्याच्यावर पण आपण त्याला या शोवर नक्की कधीतरी आणू शकेल. नक्कीच. आदित्यजी, पुण्याहून आपल्यासोबत टाटा मोटर्सचे निखिल देशपांडे आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. निखिल सर. मला प्रश्न नाही आहे, अभिनंदन आहे सरकारचं की जे मॅन्युफॅक्चरर्स पुढे येऊन ह्याच्यामध्ये हातभार लावत आहेत पर्यावरणामध्ये, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाची जी पॉलिसी आहे ती अतिशय उत्तम प्रकारे डिझाईन केलेली आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामुळे ह्याच्यामुळे उत्तेजन मिळतं आहे की ते पुढे येऊन इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहेत. फ्लीट सेगमेंट असू दे, पर्सनल सेगमेंट असू दे. त्यामुळे परत एकदा शासनाचे धन्यवाद
की अशाच पॉलिसीच्या थ्रू आपण हा पर्यावरणाच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे, ते असंच पुढे जाऊ शकेल. आणि बाकी आपल्या फॅक्टरीला देखील जेव्हा आलेलो ग्लायडर्स बघायला, तेव्हा आपण जे पूर्ण तिथे स्पेस केलेली, म्हणजे साधारण 400 एकर जंगल आणि बाकीचं ईव्ही साठी आपण करतात, खरोखर अप्रतिम झालं ते. आदित्यजी, माझा एक प्रश्न असा आहे की आपल्या इकडे शाश्वत वीज निर्मिती नाहीये, त्यामुळे आपल्याला असं होतं की कोळसा जाळावा लागतो, त्यातून धूर निर्माण होतो आणि त्यामुळे स्वाभाविकच प्रदूषण वाढीस लागतं. त्यामुळे शाश्वत वीज निर्मिती करता आपण काही प्रयत्न करणार आहोत का? आणि यालाच जोडून असा प्रश्न आहे की जर का एकीकडे धूर होतोय आणि दुसरीकडे आपण इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर उतरवतोय, तर याच्यातनं नेमकं काय उद्दिष्ट मग साध्य होत आहे? नाही, म्हणून जसं मी आधी सांगितलं की ह्याच्यात उद्योग खातं जेवढं महत्वाचं तेवढंच ऊर्जा खातं महत्वाचं आहे, पर्यावरण आणि परिवहन ही 4 खाती महत्वाची आहेत, कारण हे इकोसिस्टम आहे. म्हणजे जर आपण ईव्ही चालवत असू तर ते इलेक्ट्रिक व्हेकल्स हे आपल्याला रिन्युएबल एनर्जी मधूनच आले पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण जे ईव्हीच्या आधी एक रिन्युएबल एनर्जीची पॉलिसी आणली, तर ते महत्वाचं आहे. आणि आपण बघत असाल की महाराष्ट्रात अजूनही कुठेही नवीन कोळशाचा युनिट आलेलं नाहीये किंवा आतापर्यंत आपण येऊ दिलेलं नाहीये. कारण महाराष्ट्र जे पावलं टाकत आहे साधारण रिन्युएबल एनर्जीच्या दिशेने, मग ते हायड्रोजन असेल, हायडल असेल किंवा सोलर असेल, मला वाटतं ती पावलं महत्वाची. जसं आता मुंबई नागपूर जो समृद्धी हायवे आहे, तिथे थोडा आमचा फॉलोअप नंतर MSRDCने आमची सांगड घालून आम्ही 250 मेगावॉटचा आपण तिथे सोलर प्लांटचा एक सुविधा करत आहोत. फ्लोटिंग सोलरचं मिडल वैतरणा धरणावर आपण 80 मेगावॉट करत आहोत आणि हायडल मधून 40 मेगावॉट आणत आहोत. तसंच जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण सोलर प्लांट्स लावत आहोत. आणि जसं मी सांगितलं की काही जसे आपले डिस्कॉम्स आहेत ते त्यांच्या ग्रीडवर ऑफसेट करत आहेत. तर महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पण ज्या मुंबईत 386 बसेस BSTच्या ज्या आहेत, त्या देखील प्रत्येक बस ही रिन्युएबल एनर्जीवर चार्जिंग होतात. आपला मुद्दा एकदम योग्य आहे की कुठेही प्रदूषण होऊन किंवा कोळसा जाळून आपण जर ईव्ही करत असू तर ते काही उद्देश आपल्या साध्य ठरणार नाही. आपल्याला पूर्णपणे क्लीन एनर्जीवर जायला मिळते. आदित्यजी, यामध्ये सोलार हा पर्याय कसा असू शकतो किंवा त्याबद्दल काय विचार झालेला आहे का? सोलारवर आता रिसर्च खूप चालू आहे. मी आता मध्ये कॅलिफोर्नियाच्या पण डेलिगेशनला भेटलो, इतर काही डेलिगेशनला तिथे भेटलो. कॅलिफोर्निया असेल किंवा इतर असेल, ग्रीडवर जास्ती घेणं मला वाटतं हे लोकांसाठी अजून चांगलं पडतं. कारण महत्वाची गोष्ट हीच आहे की रूफटॉप त्याची एफिशियन्सी अजून किती होऊ शकते, स्टोरेज आहे की नाही, ह्याच्यावर काही इनोव्हेशन आणि ब्रेकथ्रू साठी आपण थांबलेलो आहे. पण हायडल असेल किंवा सोलर असेल, ह्याच्यावर प्रगती खूप होत आहे. एफिशियन्सी प्रत्येक दिवस वाढत आहे आणि जसे जसे इतर डिस्कॉम्स किंवा प्रायव्हेट कंपनीज येतील त्याचे रेट्स आता जर आपण बघितलं तर पर युनिट मला वाटतं 2 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. अजूनही खाली जाऊ शकतील, कारण जेवढं देशाचं एनर्जी कन्झम्पशन वाढणार तेवढी प्रगती वाढणार. पण ही प्रगती वाढत असताना शाश्वत विकास कसा होईल ह्याच्यावर लक्ष देऊन आपण काम करू शकतो. खरंय. आदित्यजी, मगाशी एक मुद्दा चर्चेमध्ये आलेला होता, तो म्हणजे ई कार विकत घेतल्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये काही सवलत आहे का? तर त्याला अनुषंगून, म्हणजे तो मुद्दा नाही, मी अजून तुम्हाला पुढे जाऊन विचार. तुम्ही आता म्हणाला ऊर्जा खात्याचा रोल फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. तर या जी मंडळी ई व्हेकल घेतील त्यांना वीज सवलत किंवा अशा काही दृष्टीने इनिशिएटिव्ह घ्यायला तुम्ही पुढे विचार करणार आहात? पर्यावरण खातं विचार करणार आहे याच्याबद्दल? मला वाटतं आधीच्या पण पॉलिसीमध्ये आणि आताच्या पण पॉलिसीमध्ये वेगळं बँड आहे त्याच्यासाठी. मीटरिंग जर आपण वेगळं घेतलं तर ते आहेच, पण रोड टॅक्स ही सवलत आहे. आपण खूप सवलती देत असतो. आणि आता अर्ली बर्ड पॉलिसी असेल किंवा आपल्या पुढच्या 2025 पर्यंतची पॉलिसी असेल, त्याच्यात इन्सेंटिव्ह खूपच आहेत. पण मी प्रत्येकाला विचारत असतो की जगण्यासाठी आपल्याला सवलत पाहिजे का? कारण हे आता एक म्हणजे आपण बघाल काल परवाकडे जसं आपल्याकडे पाऊस पडलेला आहे, वातावरणीय बदल हे तर होतच आहे. आणि आता किती आपण बदलायचं, मला वाटतं ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आदित्यजी, एक शेवटचा प्रश्न जाता जाता, येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही ई व्हेकलच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कुठे बघताय? मला वाटतं आपण लीड घेऊ शकू, कारण जर आपण बघितलं आपल्या राज्यात ऑटोमोटिव्ह हब तर आहेच, रिसर्च इनोव्हेशन हब आहे आणि कन्झम्पशन पण तेवढंच मोठं आहे. म्हणजे नुसतं मुंबई नाही तर पुणे असेल, कोल्हापूर असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, गाड्या लवकर तिथे जसे डिस्पोज होतात आणि जेवढी इंडस्ट्री आहे, जेवढं आपले पर्चेसिंग पॅरिटी वाढते ते आहे, पण अवेअरनेस देखील तेवढाच आहे. आणि म्हणून मी दावा आता करत आहे, कदाचित खोटं करणार नाही, मला खात्री आहे की 2025 पर्यंत साधारण 25 ते 30% रजिस्ट्रेशन आपलं त्या ग्रीन नंबर प्लेट्स दिसतील आणि त्या सतत वाढत जातील, कारण अवेअरनेस आहे. आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिकली जास्ती परवडते लोकांना. आता जर पेट्रोल डिझेलचे भाव बघितले त्यापेक्षा आपल्याला ईव्ही घेणं परवडतं.
नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणताय येणाऱ्या काळामध्ये खरोखरच ही एक क्रांती, म्हणजे आपण आपलं टायटलच ते दिलं होतं की येणाऱ्या काळामध्ये ई व्हेकल ई वाहन ही क्रांती घडवणार का. तर मला असं वाटतं की अशी जर डिसिजन्स घेतली गेली, ती इम्प्लिमेंट केली गेली आणि सगळ्यांची जर साथ लाभली तर माझी खात्री आहे ही क्रांती खरोखर घडू शकते. महाराष्ट्रामध्ये आपल्या नागरिकांमध्ये आणि सगळ्या मंडळींमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये ती क्षमता नक्की आहे. संघटित प्रयत्न व्हायला हवेत. मात्र खूप खूप धन्यवाद आदित्य ठाकरेजी, आपण आम्हाला इतक्या महत्त्वाच्या विषयासाठी वेळ दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि त्यासोबतच या अत्यंत महत्त्वाच्या डिस्कशनसाठी आपल्याला अनेक मान्यवर मंडळींनी वेळ दिलेला होता. आपल्यासोबत होते इकडे पर्यावरण अभ्यासक किशोर धारियाजी, त्यासोबतच निबे मोटर्सचे गणेश निबेजी देखील होते. नंतर निखिल देशपांडे टाटाचे सिनियर जनरल मॅनेजर, आणि त्यासोबतच आपल्यासोबत होते दिलीप देसाई ऑटो एक्सपर्ट, त्यानंतर आशिष कुमार सिंग अपर मुख्य सचिव, त्यांनी देखील आपल्याला अत्यंत बहुमोल माहिती दिली, आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई. ही सगळी मंडळी आपल्यासोबत होती. ही केवळ एक सुरुवात आहे एबीपी माझाची. एक प्लॅटफॉर्म, आपल्याला एक मंच पाहिजे होता या महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करण्यासाठी, विचारविनिमय आदान प्रदान करण्यासाठी. तेव्हा या सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि या महत्त्वाच्या या डिस्कशनमधून, या चर्चासत्रामधून मी आणि माझा सहकारी दीपक पळसुले आपला निरोप घेतोय. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.